तर आपण विदेशी व्यापारामध्ये आयात व्यापार, त्याची कार्यपद्धती, प्रोसिजर ऑफ इम्पोर्ट ट्रेड हे आपण आज पाहणार आहोत। इम्पोर्ट लायसन्स कोटा, आयात परवाना आणि कोटा काय असते हे आपण मागच्या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे। विद्यार्थ्यांनो, आयात परवाना हा केंद्र सरकारकडून मिळवण्यात येत असतो किंवा घेण्यात येत असतो। त्याप्रमाणे आयात परवाना याचं हेड ऑफिस दिल्ली येथे असल्याचं आपल्या निदर्शनास येते। आज आपण पाहणार आहोत आयात व्यापार कार्यपद्धती। आयात व्यापार कार्यपद्धती जी आहे त्याला प्रोसिजर ऑफ इम्पोर्ट ट्रेड असे म्हणतात। त्याला काय म्हणतात? प्रोसिजर ऑफ इम्पोर्ट ट्रेड। आता आयात व्यापाराची जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये आयात व्यापाराबाबतचे धोरण देशानुसार वेगवेगळे असते। प्रत्येक देशाचं आयात व्यापाराचं जे धोरण असते, ज्याला पॉलिसी म्हणतो आपण, इम्पोर्ट ट्रेड पॉलिसी, ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते किंवा असते। आयात व्यापार कार्यप्रणाली विविध देशांमध्ये विविध प्रकारच्या असू शकतात। प्रत्येक देशाची इम्पोर्ट ट्रेड पॉलिसी, खरेदी करण्याची पॉलिसी ही वेगवेगळी असते। कारण काय, काही देशामध्ये गव्हाचं उत्पादन जास्त होते आणि काही देशामध्ये गव्हाचं उत्पादन कमी होते। मग ज्या देशामध्ये गव्हाचं उत्पादन कमी होते त्या देशातील लोकांना खाण्यासाठी गहू लागतात, ते ज्या देशामध्ये जास्त प्रमाणात होते तिथून आयात करतात। उदाहरणार्थ आपला इंडिया आहे, भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता आहे, तर आपण दुसऱ्या देशामधून आयात करतो, अमेरिका, जापान वगैरे वगैरे मधून। अशा प्रकारे त्या देशाची आयात पॉलिसी ही जी आहे ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते। भारतातील आयात व्यापार कार्यप्रणालीमध्ये काही महत्त्वाच्या टप्प्यांचा आपण यामध्ये अभ्यास करू शकतो। तर ते कोणते टप्पे आहे बघा। पहिला आहे व्यापारी चौकशी करणे व मूल्यकथन। व्यापारी चौकशी करणे आणि त्याचं मूल्यकथन, ज्याला कोटेशन्स मिळवणे म्हणतो। आयात करू इच्छिणारा प्रथम संभाव्य निर्यातदाराकडे ईमेलद्वारे पत्र पाठवून मालाची चौकशी करतो। आयात जो करू शकतो किंवा ज्याला आयात, समजा मला काही मालाची आयात करायची आहे, तर मी ईमेलद्वारा त्या आयात करणाऱ्या मालाची चौकशी त्या व्यक्तीकडून करणार आहोत। चौकशी पत्रात मालाची वैशिष्ट्ये, समजा मला आता जापानमधून काही यंत्रसामग्री खरेदी करायची, मग त्यांना ईमेल पाठवून मी त्यांना विचारेल की मालाचं काय वैशिष्ट्य आहे, तुमच्याकडून मला खरेदी करायचं आहे, त्याचा दर काय आहे, किती संख्येला तो दर आहे, गुणवत्ता काय आहे त्या तुमच्या वस्तूची, जहाजातून माल पाठवण्याच्या काय अटी आहेत, तुमच्याकडून मला आयात करायची आहे यंत्रसामग्री, ते जहाजातून येणार त्याच्या काय अटी आहेत, तुमच्या मालाचे पैसे देण्याची पद्धत कोणती आहे, तुम्ही मला उधारीवर देणार का तुमच्या चलनामध्ये मला पैसे द्यावे लागतील, हे संपूर्ण मी त्या अमेरिकेमध्ये किंवा ज्या देशातून आयात करतो त्यांना विचारणार। मालाची उपलब्धता व माल पोहोचवण्याचे कालकोष्टक, माल तुमच्याकडे उपलब्ध आहे का, अशा प्रकारे ऑफर वैध असण्याचा कालावधी, किती दिवसापर्यंत तुम्ही आमची ऑर्डर ठेवणार आहे, त्याचा कालावधी किती असणार, या साऱ्यांची सविस्तर माहिती हवी असल्याचे तो कळवतो। बऱ्याच वेळा या कामात मध्यस्थग्रहांची मदत घेतली जाते आणि बऱ्याच वेळा हे जे काम आहे हे मिडलमॅन, ज्याला आडत्या म्हणतो, त्याची मदत घेतली जाते। आता तुमच्याकडून मला माल घ्यायचा तर मी मध्यस्थ कोणाला तरी ठेवून त्याची मदत त्यासाठी घेत असतो।
आयात करता त्याला पाहिजे असलेल्या मालाबद्दल संभाव्य निर्यातकाकडे चौकशी करतो. आयात करू इच्छिणाऱ्याने केलेल्या चौकशीचे उत्तर म्हणून निर्यातक म्हणजे एक्सपोर्टर मूल्यकथन दरपत्रक त्याचं काय कोटेशन आहे तो कोटेशन इम्पोर्ट्स करणारा आयातकाला पाठवतो. कोण? एक्सपोर्टर, निर्यातक. मूल्यकथनाच्या पत्रात निर्यातक चौकशी केलेल्या मालाची त्यामध्ये त्या आयातदाराने जे काही चौकशी केले त्या मालाची संपूर्ण माहिती, त्या मालाविषयीची विक्रीच्या आपल्या शर्ती काय आहेत, अटी काय आहेत, मूल्य शोधण्याच्या पद्धती काय आहेत, अग्रिम राशी किती त्याने आपल्याला द्यायला पाहिजे, त्याचप्रमाणे मालाचे प्रदान इत्यादी बाबतचा तपशील तो देतो. बहुधा आढावा बीजक ज्याला आपण प्रोफार्मा इनव्हॉइस म्हणतो या स्वरूपात मालाचे दरपत्रक बिल दिले जातात. आयातकर्ता मिळालेल्या दरपत्रकाचा तुलनात्मक अभ्यास करून मालाचे आदेश देण्याविषयीचा निर्णय घेतो. दोघांचेही एकमत झाल्यानंतर मग तो तिकडचा जो निर्यातक आहे तो आयातकला माल पाठवतो. हे झाली व्यापाराची चौकशी करणे आणि कोटेशन देणे आयातक आणि निर्यातक मध्ये. नंबर 2 आहे आयात व्यापार कार्यपद्धतीमध्ये जी प्रोसिजर नंबर 2 आहे आयात परवाना मिळवणे. आता आयात निर्यात करायची म्हणजे काय डायरेक्ट थोडी केल्या जाते, त्याचा काय आहे लायसन्स काढावं लागतं, त्याचा परवाना मिळवावा लागतो. तो कसा मिळवला जातो तर आयात करावयाच्या मालासाठी आयात परवाना ज्याला आपण इम्पोर्ट लायसन्स म्हणतो तो मिळवणे आवश्यक असल्यास आयातकास संबंधित अधिकाऱ्याकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतात. परवाना देणारा संबंधित अधिकारी कागदपत्राची छाननी करतो व त्याचे अर्जदाराच्या मागणीचे समाधान झाल्यास आयातकास त्या परवाना तो देतो. हे झाला परवानगी. ठीक आहे. जेव्हा अशा प्रकारे ही परवानगी त्या आयातकास दिली जाते. नंबर 3 विदेशी विनिमय प्राप्त करणे. विदेशी विनिमय म्हणजे परदेशातील चलन. आयात करता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विनिमय नियंत्रण विभागाकडे अर्ज करतो. समजा मला काही यंत्रसामग्री आयात करायची तर त्या देशाला पैसे देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे मी अर्ज करणार आहे पैशासाठी, विनिमयासाठी. हा अर्ज त्याला त्याच्या विनिमय बँकेमार्फत करावा लागतो. माझी बँक आहे SBI, त्या SBI बँकेमार्फत मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तो अर्ज करणार. अर्जाची छाननी केल्यावर रिझर्व्ह बँक परकीय चलनाची मंजुरी त्याला देते आणि परकीय चलनाची मंजुरी विशिष्ट व्यवहारापुरतीच असते. मला यंत्रसामग्री खरेदी करायची तेवढीच त्याला परकीय चलनाची मंजुरी असते. कारण आयात करायचं तर आपलं चलन त्यांना द्यावं लागेल आणि त्यांना चलन द्यायचं तर विशिष्ट व्यवहारापुरती किती चलन द्यायचं तेवढीच मंजुरी असते. निर्यात तुम्ही कितीही करा, कारण निर्यात केलं तर परकीय चलन आपल्याला मिळणार, परंतु आयात करायचं तर आपलं चलन त्या देशाला जाणार आणि आपल्या देशामध्ये तो माल येणार आहे ना. नंबर 4 आहे आदेश पाठवणे. आता बघा आयात व्यापारची कार्यपद्धती आपण जे पाहतो आहोत त्यामध्ये चौथा नंबर आहे की प्रोसिजर ऑफ इम्पोर्ट ट्रेड. आदेश पाठवणे
म्हणजे ऑर्डर सेंडिंग, आपण जे माल खरेदी करणार आहे ना त्याचा ऑर्डर देणे त्यांना. आयातदार याचा आदेश निर्यातदाराकडे किंवा आयात अभिकर्ता म्हणून कार्य करणाऱ्या मध्यस्थ ग्राहकाकडे तो पाठवतो. जो मध्यस्थ असेल त्याला आदेश देतो किंवा जो तिकडचा निर्यातदार आहे त्याला तो आदेश तो पाठवतो. आदेशपत्रात मालाचं नाव, आता त्या आदेशपत्रामध्ये ऑर्डरमध्ये काय असेल, आपल्याला काय पाहिजे, त्या मालाचं नाव, त्या मालाचा दर्जा, परिणाम, किंमत, मालाची बांधणी, माल पाठवण्याचा कालावधी इत्यादी बाबी तो त्या आदेशपत्रामध्ये नमूद करत असतो. अशा प्रकारे तो त्यांना आदेश पाठवतो. त्यानंतर आहे पतपत्राची व्यवस्था करणे. आता हे जे पतपत्र असतात, पतपत्र म्हणजे काय, आयात मालाचे पैसे देण्याबाबत आयातदार निर्यातदार यांच्या ठरलेल्या परस्पर व्यवहारानुसार आयातदाराने जर पतपत्राची व्यवस्था करणे आवश्यक असेल तर त्यासाठी त्याच्या बँकेकडे विनंती अर्ज त्याला करावा लागतो. लक्षात येते ना मी काय सांगतो. तर पतपत्र म्हणजे निर्यातदाराला त्याने हुंडीचे पैसे देण्याची आयातदाराच्या बँकेने दिलेली लेखी हमी होय. पतपत्रानुसार बँक निर्यातकाला असे आश्वासन देते की एका विशिष्ट रकमेमार्फत निर्यातकाने आयातकावर काढलेले विनिमय विपत्राचे शोधन करील असे होय. याला म्हणतात पतपत्राची व्यवस्था करणे, हुंडीची पैसे पाठवण्याची व्यवस्था करणे. त्यानंतरचं 6वा मुद्दा आहे माल वाहतुकीचे दस्तऐवज मिळवणे. विद्यार्थ्यांनो बघा, माल वाहतूक जी आहे दुसऱ्या देशातून आपल्याला आयात होणार आहे, मग ती कशी येणार, त्यासाठी जहाजाने येणाऱ्या आयात मालाच्या जहाजी वाहतुकीचे दस्तऐवज आयातदाराला ते मिळू शकतात. कसे, दस्तऐवजी पत्रानुसार आयात मालाचे पैसे द्यावयाचे ठरल्यास दस्तऐवज बँकेमार्फत मिळतात. तसेच दस्तऐवजी हुंडीनुसार आयात मालाचे पैसे द्यावयाचे असल्यास हुंडीची आयातदाराने स्वीकृती करावी. तसेच हुंडीचे पैसे देण्याची व्यवस्था त्याने करताच त्याला जहाजी वाहतुकीचे दस्तऐवज मिळतात. अशा पद्धतीने माल वाहतुकीचे दस्तऐवज मिळवले जातात. त्यानंतरचा मुद्दा आहे निष्कासन अभिकर्त्याची नेमणूक करणे. विद्यार्थ्यांनो, आयातक व्यापारी बंदराच्या ठिकाणी राहत नसेल, जो इम्पोर्टर आहे, आयातक आहे, व्यापारी, तो जर बंदराच्या ठिकाणी राहत नसेल किंवा या पुढील औपचारिक बाबी स्वतः पूर्ण करावयाच्या नसल्यास तो वस्तू सोडून घेण्याकरिता निष्कासन अभिकर्ता, क्लिअरिंग एजंट म्हणतो आपण, नेमतो. निष्कासन अभिकर्ता आयातदाराच्या वतीने
त्यानंतरच्या औपचारिक बाबी पूर्ण करतो. यानंतरचा मुद्दा आहे 8वा, निष्कासन अभिकर्त्याची कार्य. निष्कासन अधिकारी जो असतो त्याची कार्य, त्याचे काय फंक्शन्स आहे, तर आयातक प्राप्त झालेले सर्व जहाजी विपत्रे तो निष्कासन अभिकर्त्याकडे पाठवतो. निष्कासन अभिकर्ता जहाजाने येणाऱ्या माल सोडवून घेण्यासाठी बोटीची हुंडी मिळवतो. जहाजाने येणाऱ्या मालाची जी हुंडी आहे हा निष्कासन अधिकारी मिळवत असतो. आणि बोटीची हुंडी मिळवणे, माल प्रवेशपत्र तयार करणे, गोदी भाडे भरणे, आयात व जकात कर भरणे, आयात माल प्राप्त करणे व आयातकाकडे पाठवण्याची व्यवस्था करणे इत्यादी कार्य तो करतो. तर बघा विद्यार्थ्यांनो, जहाजाने येणारा माल सोडवून घेण्याकरिता निष्कासन अभिकर्त्याला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. बंदरावर जहाज येण्याची निश्चित वेळ कोणती याबद्दलची चौकशी करणे, आवश्यक असल्यास प्रमुखाच्या सूचनेनुसार जहाजाच्या भाटकाचे शोधन करणे, बोटीच्या हुंडीवर जहाज कंपनीच्या अधिकाऱ्यांची सही घेणे, अशी विविध कार्ये त्याला पार पाडावी लागतात. यानंतर अभिकर्ता माल प्रवेश पत्र तयार करतो आणि आयात शुल्क व गोदी भाडे भरतो व जकात अधिकाऱ्यांची संमती तो मिळवतो. ही सर्व पूर्तता केल्यानंतर त्याला मालाचा मग ताबा मिळतो. निष्कासन अभिकर्त्याने मालाचा ताबा मिळवल्यानंतर तो ह्या वस्तू गरज पडल्यास काही काळापर्यंत प्रमाणित गोदामात ठेवतो. बघा, निष्कासन अभिकर्त्याने मालाचा ताबा मिळवला की त्यानंतर ह्या वस्तू ज्या आहेत तो गरज पडली तर काही कालावधीपर्यंत गोदामात ठेवतो, नाहीतर सरळ घरी घेऊन जातो. आणि मग आयातक व्यापाऱ्याच्या गावाला वाहतुकीची व्यवस्था झाल्यास ह्या सर्व वस्तू तो पाठवतो. निष्कासन अभिकर्ता वस्तू आयातक व्यापाऱ्याकडे पाठवल्यानंतर सूचनापत्र, माल वाहतुकीची पावती व त्याने केलेल्या कार्याचा खर्च आणि मग ती दलाली असेल इत्यादी म्हणून स्वतःचे बिल त्याला तो पाठवतो. यानंतर आहे आयात मालाची पोच घेणे. जो माल आयात केलेला आहे इम्पोर्टर्सने, आयातकने, त्याची पोच त्याला द्यावं लागेल की मला माल मिळालेला आहे की नाही. तर त्याची पोच कसा देणार? निष्कासन अभिकर्त्याकडून कागदपत्र मिळवल्यानंतर आयातदार रेल्वे किंवा लॉरी पावती दाखवून, रेल्वेची पावती किंवा लॉरीची पावती दाखवून आयात मालाची पोच घेतो आणि नंतर आयात माल आयात गोदामात तो पाठवतो. आणि नंतर तो आयात जो माल केलेला आहे, इम्पोर्ट केलेला माल, तो गोडाऊनमध्ये पाठवण्यात येतो. आणि शेवटचा आहे आयात मालाचे पैसे देणे. आयात व्यापार कार्यपद्धती जी आपण पाहतो आहे, प्रोसिजर ऑफ इम्पोर्ट ट्रेड, म्हणजे माल आयात करण्याची जी कार्यपद्धती, अशा प्रकारे या 10 मुद्द्यामधून आपल्याला दिसून येईल. आणि मग आयात व्यापार कार्यपद्धतीचा शेवटचा भाग आहे आयात मालाचे मग पैसे देणे.
तर आयातदार आयात मालाचे पैसे देण्यासाठी, जो आयातदार आहे, इम्पोर्टर आहे, तो आयात मालाचे पैसे देण्यासाठी स्वीकार्य दस्तऐवजी हुंडी, देय दस्तऐवजी हुंडी किंवा दस्तऐवजी पतपत्र या 3 मार्गापैकी एकाचा तो अवलंब करतो. आयात मालाचे पैसे देण्यासाठी दस्तऐवज हुंडी असेल, देय दस्तऐवज हुंडी असेल किंवा दस्तऐवजी पतपत्र असेल, या 3 मार्गापैकी एका मार्गाचा तो अवलंब करतो आयातीचे पैसे देण्यासाठी. आयात केलेल्या मालाचे पैसे देणे ही आयात व्यापारातील शेवटची पायरी आहे. कारण आयात केलेल्या मालाचं पैसे देणे म्हणजे ही आयात प्रोसिजरमधील शेवटची पायरी. आणि आयात मालाचे पैसे दिल्यानंतर आयात वस्तूबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा तो शेवट असं समजण्यात येतो. तर बघा विद्यार्थ्यांनो, अशा ह्या 10 स्टेप्स आहेत, 10 मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत की आयात व्यापार जो आहे, इम्पोर्ट ट्रेड जो आहे, त्याची जी प्रोसिजर अशा 10 स्टेप्समध्ये विभागण्यात आलेली आपल्याला दिसून येईल.